आहे ना. सरपंच महोदयांच्या हस्ते नाणेफेक झाली आहे. धन्यवाद मॅडम. आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय या साईडच्या माध्यमातून. चला, मैदानावरील चालू असलेला सामना आजच्या सायंकाळच्या सत्रातील तिसरा सामना अमर भारत टासुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री विठ्ठल पाळंदे असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यानंतर लगेचच आजच्या सायंकाळच्या सत्रातील चौथा सामना खेळवला जाईल. केकेडी दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ जालगाव असा सामना यानंतर खेळवला जाणाऱ्या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार. दरम्यानच्या काळात क्रीडा मंडळास शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी मुंबईतून खास उपस्थित असणारे सुवर्णकार विजय पाडावे आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. आपणास विनंती करतो, कृपया व्यासपीठावरती बसण्याची आपली व्यवस्था केलेली आहे. कृपया विजयजी पाडावे साहेब, आपणास विनंती आहे व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हा. चला, या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई पाळंदे संघाच्या खात्यामध्ये होतीये आणि तदनंतर मात्र थर्ड रेड. यावेळेस मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स आणि टासुरे संघाच्या खात्यामध्ये गुणाची भर पडते. एका बाजूला गेले अनेक वर्ष सातत्याने दापोली तालुक्याच्या कबड्डीच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला काही नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला श्री विठ्ठल पाळंदे संघ पाहायला मिळतोय. एका बाजूला एका संघाला सातत्याने जिल्हास्तरीय स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे आणि तो अनुभव आज या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु आज काही नवोदित खेळाडू अमर भारत टासुरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आज दीप वैद्य या खेळाडूला संधी मिळाली आहे. आज मात्र अफवा कैदरकर पाहायला मिळत नाही स्टार्टिंग 7 मध्ये. प्रथमेश हा खेळाडू देखील आपण पाहतोय बेंचवरती. आज नवोदित खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. गौरी सणस या खेळाडूला आपण पाहतोय, प्रचंड टॅलेंट असलेला खेळाडू आहे. श्रेयस लाले या खेळाडू देखील आपण पाहिलाय. महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. एक चांगल्या खेळाडूंची वर्णी असलेला संघ आहे अमर भारत टासुरे संघाला आपण पाहतोय. संघ प्रशिक्षकांच्या भूमिकेमध्ये सिद्धू कामेरकर यांना आपण पाहू. सहाय्यक संघ प्रशिक्षक म्हणून अफा कैनरकरच भूमिका बजावतील. यावेळेस पण थोडीशी घाई गडबड करण्याचा प्रयत्न गौरीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गुण एकवटला जाईल. पाळंदे संघाच्या खात्यामध्ये गुणाची भर पडेल. यावेळेस मात्र टो टच सक्सेसफुल झाला. हॅलो, क्रीडा मंडळास शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आमचे साणेवाडी सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष संजयजी हरावडे तसेच माजी सचिव अनिल हरावडे आपण इथे क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. आपणास दोघांची विनंती आहे, कृपया व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हा. चला, ठिकाणी आपण पाळंदे संघाच्या माध्यमातून पाहतोय राहुलजी तवसाळकर यांचे चिरंजीव पाहायला मिळत आहेत, पण त्याला देखील सक्सेसफुली टॅकल केलं जातंय. ऑल आउट झाला या ठिकाणी पाळंदेचा संघ. पुन्हा एकदा ऑल इन करेल, परंतु अमर भारत टासुरे संघ या मॅच वरती पकड मजबूत करेल. हॉट फेवरेट आहे या संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा. प्रथम क्रमांकाच्या चषकावरती नाव नोंदवण्याचा प्रयत्न असेल या स्पर्धेचं देखील. त्याचप्रमाणे क्रीडा नगरीमध्ये आज शंकरवाडीचे अध्यक्ष प्रफुल्लजी पवार साहेब आपण उपस्थित आहात. आपणास विनंती करतो, कृपया व्यासपीठाकडे चला.
या ठिकाणी जर्सी क्रमांक 8 पाळंदे संघाच्या माध्यमातून असं एक नवोदित खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. सामना मध्यंतरासाठी थांबेल. मध्यंतरापर्यंत चुकून फलक 12 या गुणसंख्येवरती टाळसोडीचा आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये जाऊया साईडच्या माध्यमातून. चला ठिकाणी दीप या खेळाडूला आपण पाहतोय चढाई मार्गवरती आणि अगदी चांगला खेळ टो टच हँड टच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुण त्या ठिकाणी इक्वटला जाईल. सक्सेसफुल कामगिरी केली जाईल. पुन्हा एकदा अमर भारत टासोली संघाच्या खात्यामध्ये भर पडेल. चांगला खेळ त्या ठिकाणी अमर भारत टासोली संघाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाला थोडासा बॅकफुटला ढकलून दिलाय. यानंतर होणारा सामना केकेडी दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ जालगाव. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार दिला जातोय. केकेडी दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ जालगाव दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. आज आपण टोटल पाहिले तर 8 संघ त्यांचा खेळ साजरे करतील. सध्या चालू असलेला हा सामना सायकाळच्या सध्या तिसरा सामना पाहायला मिळतोय. यानंतर केकेडी दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ जालगाव. त्याचबरोबर उद्या देखील काही महत्वपूर्ण संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ सादर करतील. श्रीराम करदे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री सीमादेवी सालदुरे, श्री महालक्ष्मी जालगाव, श्री महामाई टेटवली, जय सीमामाता सालदुरे, श्री दुर्गादेवी मुरुड, श्री हनुमान करदे आणि श्री खेमेश्वर कुंभे असे उद्याच्या दिवसातील सामने देखील अनुभवायला मिळणार आहेत. परंतु आजच्या सायंकाळच्या सत्रातील चौथा सामना जो की पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल केकेडी दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ जालगाव. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. पाळंदे संघाच्या माध्यमातून गुणाची कमाई होतीये. यावेळेस मात्र चढाईपट्टू पाहायला मिळतोय. तो मात्र माघारी परतील. एक इम्टी रेड पुन्हा एकदा पाहायला मिळेल. गुणाची कमाई होत नाहीये. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी श्रेयस हा खेळाडू सज्ज झालाय. थोडस मध्य रेषेवरती स्थिरावलाय चढाईपट्टू. नजरेचा कटाक्ष बजरवरती टाकला जातोय. एक व्हॅलिड रेड रिकाम्या हाताला माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 या खेळाडूला आपण पाहतोय. पाळंदे संघाच्या माध्यमातून सज्ज झालाय. तिकडे पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते. हॅलो, शंकरवाडीतील सर्व सन्माननीय सदस्यांना नम्रतेचं निवेदन आहे. आपला भजनाचा कार्यक्रम शाळेवरती लवकरात चालू होतोय. कृपया सगळ्या कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यायची आहे. लवकरात लवकर भजनाच्या कार्यक्रमाकडे जायचं आहे. धन्यवाद. या समितीचे सदस्य रुपेशजी गोरुले यांना विनंती करतो आपण प्रफुल्लजी पवार यांचा पुष्प देऊन सन्मान करायचा आहे. प्रफुल्लजी पवार यांचा सन्मान होतोय. शंकरवाडी अध्यक्ष. धन्यवाद. तो सामना संपला. शेवटची 4 मिनिटे. यानंतर होणारा सामना केकेडी दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ जालगाव खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. मैदानी सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये केकेडी दापोली.
चला या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल कामगिरी आसुरे संघाच्या माध्यमातून सामना संपायला शेवटची 3 मिनिटे औपचारिकता शिल्लक पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने अमर भरत आसुरे संघ या ठिकाणी अग्रेसर झालाय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक मल्टी पॉइंट रेड तब्बल 2 गुणाची कमाई करून देईल. यानंतर होणारा सामना भैरवनाथ जालगाव किट दापोली आपण तयार राहायचंय. मैदानावरील सामना संपता सपट परितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. चला या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई होईल. हॅलो, क्रीडा मंडळात शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आमच्या पहिल्या पर्वापासून या लीगसाठी खेळणारे तर बरेच वर्ष संघ येणारे असे प्रीतमदादा तवसाळकर आज क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. दादा, आपणास विनंती आहे की कृपया व्यासपीठावर बसण्याची आपली व्यवस्था केलेली आहे. कृपया व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हा. प्रीतमदादा तवसाळकर या प्रीमियर लीगच्या पर्वामध्ये फार मोठं योगदान प्रीतमदादांकडून आम्हाला लाभलेलं आहे. आपणास विनंती करतो दादा, कृपया व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हा. चला या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. पंचांचा या ठिकाणी ऑफिशियली इशारा येतोय सामना संपेल आणि या मॅच मध्ये अमर भरत आसुरे संघाने बाजी मारली. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. चला किट दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ जालगाव आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा